मी सकाळी प्रेसच्या माध्यमातून वाचलो. मी काल मुंबईत होतो आणि प्रेस वाचून लागलं, त्याचे मला हसू आलं. तुम्ही काय बोलताय, कोणाला फसवताय? तुम्ही जो आराखडा दाखवताय पत्रकारांनी, तो आराखडा मंजूर आहे का? आधी पहिल्यांदा मंजूर करा, प्रशासकीय मान्यता घ्या आणि नंतर प्रेस घ्या. बोलण्याचा उद्देश कळला माझा. पहिली प्रशासकीय मान्यता घ्या, आराखडा तयार करा. तो आम्ही सदस्य आहोत नगरपालिकेची, बरोबर, आमच्या समोर ठेवा, आमच्या सूचना घ्या, आराखडा तयार बनवा, त्याला प्रशासकीय मान्यता घ्या, नंतर तुम्ही तो जनतेसमोर ठेवा. स्वतःच मिटिंगला जायचं, कोणाला काय माहिती नाही आणि प्रेस घ्यायची. कोण होते बरोबर नगरसेवक? तुमचे आमदार होते ना आणि पालकमंत्री, दोन कालच्या प्रेस बद्दल बोलतो साहेब, ऐका हो. मीटिंगला मी प्रेसला बोललो. जर तुम्ही मुंबईला मीटिंग करून आलात, तुम्ही नगरसेवकांना बोलवलं का? त्यांच्याशी चर्चा केली का? मी मीटिंगला झालं, असं ठरलं, असं आमचं ठरलं. कल्पना द्या, आम्ही कोणच नाही होत नगरपालिकेचे. आणि पहिली गोष्ट, हे होऊ शकत नाही. तलावावर केस आहे, मल्टी स्पेशालिटी झाला 10 वर्ष, मल्टी स्पेशालिटी होत नाही. कशामुळे होत नाही तोच विषय इथे येणार. त्यांची अंतर्गत फॅमिलीचे कोर्टात केसेस आहेत, तोच विषय तलावात येणार आहे. उद्या ह्यांनी जरी मान्यता दिली तर ते अडवणार आहेत. त्याच्यामुळे ज्या गोष्टी होणाऱ्या नाही आहेत त्या होणारच नाही. आणि दुसरी गोष्ट, मला असं पेपरमधनं वाचायला मिळालं की ते कॉन्क्रिटीकरण होऊ नये म्हणून आपण विरोध केला होता. आता तुम्ही 3 मुजे समोर भिंत बांधतायत, ती कसली बांधतायत? आता चालू आहे का? तुम्ही जाऊन आत्ता जाऊन बघा, ते काय बांधतायत, काय आहे ते? कॉन्क्रीटचेच बांधतायत ना. काल मी वाचलं, मला 4-5 पेपरमध्ये वाचलं मी सकाळी की कॉन्क्रीटला विरोध होता म्हणून. आता कसले बांधताय? मग आता का विरोध केला नाही? तुम्ही जनतेला फसवू नका. पहिला आराखडा तयार करा, त्याला प्रशासकीय मान्यता घ्या आणि त्याच्यानंतर बोला. जोपर्यंत कुठच्याही गोष्टीची प्रशासकीय मान्यता होत नाही तोपर्यंत काही खरं नसतं. आलं लक्षात? मी विमानतळ बांधणार सावंतवाडीत, घेऊ सांगू का? नळे डोंगरावर मी विमानतळ बांधणार. मला बोलायला काय, पण त्याला काही अटी शर्ती काहीतरी आहेत ना. उगाच लोकांना फसवण्याचं काम करू नका. मी जास्त काही बोलत नाही.